Today we are going to talk about pollination and its type. The process of pollination means transfer of pollen grain from anther to the stigma is called as pollination. पॉलिनेशन या प्रोसेसमध्ये काय होतं, जे पोलन ग्रेन असतात ते पोलन ग्रेन काय होतात, ट्रान्सफर होतात कुठं, टू द स्टिग्मा इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. आणि हे जे पोलन ग्रेन असतात ते पोलन ग्रेन अँथरमध्ये असतात. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. आता हे इट इज क्लासिफाईड इंटू टू टाईप. या पॉलिनेशनचे दोन टाईप आहे, सेल्फ पॉलिनेशन आणि सेकंड आहे क्रॉस पॉलिनेशन. Pollination it is classified into two type, self pollination and second आहे क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन, तर सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय आपण ते पाहणार आहोत. सेल्फ पॉलिनेशन इज अ टाइप ऑफ पॉलिनेशन which occurs a single flower or a two flower on a single plant is called as self pollination. And cross pollination means it is a type of pollination which occurs with a single flower or two flower of a different plant of the same species is called as a cross pollination. तर असे हे पॉलिनेशनचे दोन मेन टाईप आहे, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. आता that is a pollination can be further divided on the basis of the source of pollination. पॉलिनेशनचा सोर्स काय आहे, त्या पॉलिनेशनच्या सोर्स या बेसवरती पॉलिनेशनचे आपल्याला टाईप पाहिजे आहेत. तीन टाईप आहे. तर pollination can be divided into three type on the basis of source of pollination. त्यामधला फर्स्ट टाईप आहे ॲटोगॅमी, सेकंड टाईप आहे जिटॅनोगॅमी आणि थर्ड टाईप आहे जिनोगॅमी. तर आता यामध्ये जे दोन टाईप आहे ॲटोगॅमी, जिटॅनोगॅमी, हे सेल्फ पॉलिनेशनचे दोन टाईप आहे. त्यामधला फर्स्ट टाईप आपण पाहणार आहोत ॲटोगॅमी. सेल्फ पॉलिनेशनचे हे दोन टाईप आहे ॲटोगॅमी आणि सेकंड आहे जिटॅनोगॅमी. आता ॲटोगॅमी मीन्स सेल. ॲटोगॅमी मीन्स ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा of the same flower is called as ॲटोगॅमी. ॲटोगॅमी means transfer of pollen grain from the anther to the stigma of the same flower is called as ॲटोगॅमी. म्हणजे ॲटोगॅमी हे पॉलिनेशन होण्यासाठी यामध्ये फक्त एकाच फ्लावरची आवश्यकता असते, परंतु जे फ्लावर असते त्या फ्लावरला एक कंडिशन असते, ते फ्लावर कसं असलं पाहिजे, दॅट इज अ बायसेक्शुअल फ्लावर असलं पाहिजे. बायसेक्शुअल मीन्स त्या फ्लावरमध्ये मेल सेक्स ऑर्गन म्हणजे दॅट इज अ स्टॅमेन आणि फिमेल सेक्स ऑर्गन दॅट इज अ कार्पेल, हे दोन्ही सेक्स ऑर्गन असेल तर त्या फ्लावरमध्ये ही ॲटोगॅमी हे पॉलिनेशन घडतंय. ॲटोगॅमी मीन्स ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम द अँथर टू द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर इज कॉल्ड ॲज ॲटोगॅमी. आता सेकंड टाईप आहे जिटॅनोगॅमी. Gitanogammy means transfer of pollen grain from the anther of a one flower to the stigma of another flower of the same plant is called as gitanogammy. Gitanogammy हे पॉलिनेशन होण्यासाठी यामध्ये एकच प्लॅन्ट असते, परंतु यामध्ये किती फ्लावर असतात, दोन फ्लावर असतात. एका फ्लावरचे पोलन ग्रेन त्याच प्लॅन्टच्या दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावरती पडतात, त्याला म्हणतात जिटॅनोगॅमी. जिटॅनोगॅमी मीन्स ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन
from the anther of a one flower to the stigma of another flower of the same plant is called as geitonogamy. या geitonogamy मध्ये सुद्धा जे फ्लावर असतात ते फ्लावर बायसेक्शुअल असले पाहिजे. बायसेक्शुअल म्हणजे दोन सेक्स ऑर्गन त्यामध्ये, दॅट इज कॉल्ड एज स्टॅमेन अँड कार्पेल्स आर प्रेझेंट, इट इज कॉल्ड ॲज अ बायसेक्शुअल फ्लावर. पण त्यामध्ये एक दुसरी पण कंडिशन असू शकते, ते फ्लावर जर युनिसेक्शुअल, तर यामध्ये एकच प्लॅन्ट आहे, तर एक फ्लावर युनिसेक्शुअल म्हणजे ते फ्लावर जर युनिसेक्शुअल असेल दॅट इज म्हणजे मेल फ्लावर, आणि दुसरं फ्लावर कोणतं असतं फिमेल फ्लावर. त्यामध्ये मेल फ्लावरमधले पोलन ग्रेन त्या फिमेल फ्लावरच्या स्टिग्मावरती पडतात. त्यामध्ये सुद्धा geitonogamy हे पॉलिनेशन घडते. तर अशा प्रकारे सेल्फ पॉलिनेशनचे हे दोन टाईप आहे, ॲटोगॅमी आणि सेकंड आहे geitonogamy. आता क्रॉस पॉलिनेशनचा थर्ड टाईप आहे जिनोगॅमी. जिनोगॅमी इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ॲलोगॅमी. जिनोगॅमी किंवा याला दुसरं नाव आहे ॲलोगॅमी. आता जिनोगॅमी मीन्स ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम द anther of a flower to the stigma of another flower of different plant of the same species is called as genogamy. This type of pollination is called as genogamy. परत एकदा सांगते पहा, जिनोगॅमी म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम द anther of a one flower to the stigma of another flower of different plant of same species is called as genogamy. आता याच्यामध्ये जे जिनोगॅमी जर आपण पाहिलं तर त्यामध्ये मात्र हे जिनोगॅमी हे पॉलिनेशनचा टाईप आहे, क्रॉस पॉलिनेशनचा टाईप आहे. यामध्ये आता आपण पाहिलं की पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात फ्रॉम anther टू द स्टिग्मा. परंतु हे जे पोलन ग्रेन असतात हे पोलन ग्रेन कसे असतात, पोलन ग्रेन्स आर नॉन मोटाईल. पोलन ग्रेन हे नॉन मोटाईल असतात, परंतु तरी पण ते पोलन ग्रेन काय होतात, ट्रान्सफर होतात फ्रॉम anther टू द स्टिग्मा. पण हे जिनोगॅमी हे पॉलिनेशन घडून आणण्यासाठी मात्र याला पॉलिनेटिंग एजंट इज रिक्वायर्ड. यासाठी हे पॉलिनेटिंग एजंटची यामध्ये आवश्यकता असते. हे सेल्फ पॉलिनेशन घडून आणण्यासाठी यामध्ये पॉलिनेटिंग एजंटची आवश्यकता नसते, कारण यामध्ये एकच प्लॅन्ट आहे, एकाच प्लॅन्टवरती हे सेल्फ पॉलिनेशन घडते. परंतु हे क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी यामध्ये दोन प्लॅन्ट असतात, दोन डिफरंट प्लॅन्ट असतात, आणि म्हणून यासाठी पॉलिनेटिंग एजंटची आवश्यकता असते. त्यामध्ये पॉलिनेटिंग एजंट कोणकोणते आहे, फॉर एक्झाम्पल त्यामध्ये वॉटर झालं, विंड आहे, इन्सेक्ट आहे, बर्ड्स आहेत, बॅट आहे. विथ द हेल्प ऑफ पॉलिनेटिंग एजंट ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम anther टू द स्टिग्मा. आणि मग या पॉलिनेटिंग एजंटच्या मदतीने हे पोलन ग्रेन काय होतात, ट्रान्सफर होतात. ते समजलं. तर हे पॉलिनेशन आहे. पॉलिनेशन मीन्स ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम anther टू द स्टिग्मा इज कॉल्ड ॲज दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. या पॉलिनेशनचे दोन टाईप आहे, सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन. परंतु आपल्या यामध्ये सेल्फ पॉलिनेशनचे दोन टाईप आहे. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे ॲटोगॅमी आणि सेकंड टाईप आहे geitonogamy. ॲटोगॅमी मीन्स ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम द anther टू द स्टिग्मा of the same flower is called as ॲटोगॅमी. geitonogamy means transfer of pollen grain from the anther of a one flower to the stigma of another flower of the same plant is called as geitonogamy. आणि थर्ड टाईप आहे जिनोगॅमी. जिनोगॅमी it is also called as allogamy. Genogamy means transfer of pollen grain from the anther of a one flower to the stigma of another flower of a different plant of the same species is called as a genogamy. आणि हे जिनोगॅमी हे पॉलिनेशन हा क्रॉस पॉलिनेशनचा टाईप आहे. यासाठी पॉलिनेटिंग एजंटची आवश्यकता असते. मग ते पॉलिनेटिंग एजंट कोणकोणते आहे, त्यामध्ये विंड आहे, वॉटर आहे, बर्ड्स आहे, इन्सेक्ट आहे, बॅट आहे. यांच्या मदतीने पोलन ग्रेन काय होतात, ट्रान्सफर होतात. मग या एजंटच्या बेसवरती आता आपल्याला टाईप शिकायचे. पुढचा पॉईंट आहे
तर पहा, द एजंट रिस्पॉन्सिबल फॉर पॉलिनेशन, हे जे एजंट असतात ते पॉलिनेशनसाठी उपयोगी पडतात. त्यामध्ये त्यांनी त्याच्या 2 कॅटेगरी केलेल्या आहेत. द एजंट रिस्पॉन्सिबल फॉर पॉलिनेशन हॅव बीन ग्रुप्ड इंटू 2 कॅटेगरीज. याचे त्याने 2 कॅटेगरी केलेल्या आहेत. फर्स्ट कॅटेगरी इज अबायोटिक एजंट आणि सेकंड टाईप आहे बायोटिक एजंट. हे जे आपण आता एजंट पाहिले त्या एजंटचे बेसवरती, त्या एजंटच्या बेसवरती त्याने याचे 2 टाईप केले. त्याचा फर्स्ट टाईप आहे अबायोटिक एजंट आणि सेकंड आहे बायोटिक एजंट. आता त्यामध्ये फर्स्ट टाईप आपण पाहूया. अबायोटिक एजंट मीन्स नॉन लिव्हिंग आणि बायोटिक एजंट मीन्स लिव्हिंग एजंट. अबायोटिक एजंटमध्ये कोण कोण येते? आता नॉन लिव्हिंग एजंट कोणकोणते आहे? त्यामध्ये विंड आहे आणि वॉटर आहे. आणि सेकंड टाईप आहे बायोटिक एजंट, त्यामध्ये लिव्हिंग फॅक्टर येतात. त्यामध्ये इन्सेक्ट आहे, बर्ड्स आहे, बॅट आहे. ते कोणते झाले? बायोटिक एजंट झाले. आता हे आपल्याला 2 टाईप आपल्याला शिकायचे आहे. त्यामध्ये आता आपण फर्स्ट टाईप पाहणार आहोत. आता त्यामधला फर्स्ट टाईप आहे अबायोटिक एजंट. अबायोटिक एजंट, these are the non-living agent. These are the non-living agent which include wind and water. या अबायोटिक एजंट म्हणजे हे नॉन लिव्हिंग असतात. आणि नॉन लिव्हिंग म्हटलं का त्यामध्ये कोण कोण येतं? त्यामध्ये विंड आणि वॉटर येतात. हे 2 एजंट आहे, विंड अँड सेकंड आहे वॉटर. आता विंड मार्फत पॉलिनेशन झालं की त्याला म्हणायचं दॅट इज कॉल्ड ॲज ॲनिमोफिली. आणि वॉटर मार्फत पॉलिनेशन झालं की त्याला म्हणायचं हायड्रोफिली. हे 2 आपल्याला या 2 एजंटच्या बेसवरती आपल्याला आता 2 टाईप शिकायचे आहे. त्यामधला आता फर्स्ट टाईप आहे ॲनिमोफिली. फर्स्ट टाईप कोणता आहे? ॲनिमोफिली. ॲनिमोफिली मीन्स पॉलिनेशन बाय विंड. एजंटच्या बेसवरती हे आपल्याला टाईप पाहिजे आहे. त्यातला फर्स्ट टाईप आहे ॲनिमोफिली. आता या ॲनिमोफिली मीन्स म्हणजे हे जे पॉलिनेशन घडते ते पॉलिनेशन या विंड मार्फत होते. म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम द एंथर to the stigma with the help of wind, and this type of pollination is called as anemophily. त्या टाईपला काय म्हणायचं? ॲनिमोफिली. म्हणजे विंडच्या मदतीने हे पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात फ्रॉम द एंथर टू द स्टिग्मा. दिस टाईप ऑफ पॉलिनेशन इज कॉल्ड ॲज ॲनिमोफिली. सेकंड आहे पॉईंट पहा, विंड पॉलिनेटेड प्लॅन्ट, इट इज कॉल्ड ॲज ॲनिमोफिलस प्लॅन्ट. ज्या प्लॅन्टमध्ये विंड मार्फत पॉलिनेशन घडते त्या प्लॅन्टला म्हणायचं ॲनिमोफिलस प्लॅन्ट. म्हणजे विंड पॉलिनेटेड प्लॅन्ट्स आर कॉल्ड ॲज ॲनिमोफिलस प्लॅन्ट. ह्या 2 डेफिनेशन झाल्या. फर्स्ट डेफिनेशन पाहिली ॲनिमोफिली आणि सेकंड पाहिली ॲनिमोफिलस प्लॅन्ट्स. ॲनिमोफिली मीन्स विथ द हेल्प ऑफ विंड ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन from the anther to the stigma is called as anemophily. Second definition आहे wind pollinated plants are called as anemophilous plant. आता हे जे पॉलिनेशन आपण पाहिलं, आता यामध्ये पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात फ्रॉम द एंथर टू द स्टिग्मा. परंतु हे जे पोलन ग्रेन पाहिले आपण, हे जे पोलन ग्रेन कुठं असतात? अँथरमध्ये असतात, ते स्टिग्मावरती पडतात. आता हे जे अँथर स्टिग्मा हे जर आपण पार्ट पाहिले तर ते फ्लावरचे पार्ट असतात. म्हणजे यामध्ये हे जे पॉलिनेशन घडतं हे कोणत्या पार्टमध्ये घडते? त्यासाठी फ्लावरचा हा घटक महत्त्वाचा आहे. मग यामध्ये जे ॲनिमोफिलिया जे फ्लावर आहे त्याचं ॲडॅप्टेशन काय आहे? पहा, ॲडॅप्टेशन इन ॲनिमोफिलस फ्लावर. आता
आता यामध्ये फ्लावरचे कॅरेक्टर आपण पाहणार आहोत. ते ॲनिमोफिलस जे फ्लावर आहे ते ॲनिमोफिलस फ्लावरचे कोणकोणते कॅरेक्टर आहे ते त्याला काय म्हणतात, इज कॉल्ड ॲज ॲडॅप्टेशन इन ॲनिमोफिलस फ्लावर. त्यामध्ये आता फर्स्ट कॅरेक्टर आहे. आता यामध्ये जर आपण पाहिले ॲनिमोफिलिया हा जर टाईप पाहिला तर यामध्ये जे फ्लावर येतील ते फ्लावर्स त्याला काय नसेल, योग्य असा रंग, विशिष्ट रंग आणि वास नसेल की जेणेकरून त्याकडे इन्सेक्ट अट्रॅक्ट होत नाही. आणि म्हणून हे जे पॉलिनेशन आहे कशामार्फत घडतंय, हे विंड मार्फत घडते. या फ्लावरकडे इन्सेक्ट अट्रॅक्ट होत नाही आणि म्हणून हे पॉलिनेशन हे विंड मार्फत घडतंय. त्याला म्हणायचं आहे ॲनिमोफिलस प्लॅन्ट. आणि मग आता आपल्याला ॲनिमोफिलस फ्लावरचे कोणकोणते कॅरेक्टर पाहायचे आहेत पहा. तर त्यातलं फर्स्ट कॅरेक्टर आहे. यामध्ये जे ॲनिमोफिलस फ्लावर आहे हे फ्लावर कसं आहे, दॅट इज दिस फ्लावर्स आर स्मॉल. फर्स्ट कॅरेक्टर आता पाहतोय. ॲनिमोफिलस फ्लावर्स आर स्मॉल, कलरलेस, विदाउट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स. हे ॲनिमोफिलस फ्लावर हे स्मॉल असतात, त्याला विशिष्ट असा कलर नसतो, विशिष्ट वास, नेक्टर, विदाउट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स. हे झालं फर्स्ट कॅरेक्टर. ॲनिमोफिलस फ्लावर्स आर स्मॉल, कलरलेस, विदाउट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स. आता सेकंड कॅरेक्टर काय आहे पहा. सेकंड कॅरेक्टर आहे ते पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट अँड ड्राय. आता हे विंड मार्फत पॉलिनेशन घडतंय म्हणून हे जे पोलन ग्रेन असतील हे पोलन ग्रेन कसे असतात, एकदम असे हलके असतात की जेणेकरून त्या विंड मार्फत ते पोलन ग्रेन काय होतील, ट्रान्सफर होतील. म्हणून जे पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट अँड ड्राय. सेकंड कॅरेक्टर पाहिलं, पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट अँड ड्राय. थर्ड कॅरेक्टर आहे इट इज अ प्रोड्यूस इन लार्ज नंबर. थर्ड कॅरेक्टर आहे, थर्ड ॲडॅप्टेशन आहे. यामध्ये जे पोलन ग्रेन्स तयार होतात ते मोठ्या संख्येने तयार होतात. इट इज अ प्रोड्यूस इन लार्ज नंबर. नंतर नेक्स्ट वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन. आणि जास्त संख्येने तयार झाल्यामुळं यामध्ये पोलन ग्रेन काय होतात, जास्त वेस्टेज होतात. नंतर फिफ्थ कॅरेक्टर आहे पहा, स्टिग्मा इज फिदरी टू ट्रॅप पोलन. आता याच्यामधलं जर आपण फॉर एक्झाम्पल जर पाहिलं आपण ॲनिमोफिली प्लॅन्टचं, त्यामध्ये फॉर एक्झाम्पल मेज आहे पहा. मेज म्हणजे मका. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये जर स्टिग्माचा पार्ट पाहिला तर स्टिग्मा हा कसा असतो, लाईक ए फिदर्स. कसा असतो हा, लाईक ए फिदर्स. कशासाठी, टू ट्रॅप पोलन ग्रेन. पोलन ग्रेन जर वाऱ्यामार्फत आले की त्या पोलन ग्रेनला काय करण्यासाठी, पकडण्यासाठी हा स्टिग्मा कसा असतो, फिदरी असतो. म्हणजे हे त्याचं काय झालं, त्याचं अडॅप्टेशन झालं पहा. दॅट इज अ स्टिग्मा इज फिदरी टू ट्रॅप द पोलन ग्रेन. नंतर पुढचा पॉईंट आहे आता स्टॅमेन. आता स्टॅमेन्स कसे असतात, स्टॅमेन विथ लॉंग फिलॅमेंट विथ व्हर्साटाईल अँथर. याच्यामध्ये आपण जर स्टॅमेनचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर त्यामध्ये स्टॅमेनचं जर पाहिलं पण स्टॅमेन काढलेला आहे. हा स्टॅमेन कसा असतो, दॅट इज अ लॉंग फिलॅमेंट. याचा जर आपण फिलॅमेंट पाहिला तर याचा फिलॅमेंट कसा असतो, याला म्हणतात फिलॅमेंट. वरचा पार्ट कोणता आहे, अँथर. त्यामध्ये हा जो फिलॅमेंट असतो हा कसा असतो, लॉंग असतो. आणि हा जो वरचा पार्ट आहे अँथर दॅट इज अ कोणता, अँथर कशा आहे, हे व्हर्साटाईल. व्हर्साटाईल अँथर असते कारण याची जी अटॅचमेंट आहे या फिलॅमेंटची याची सेंटरला आहे आणि म्हणून याला म्हणतात दॅट इज कॉल्ड ॲज व्हर्साटाईल अँथर. आणि लास्ट पॉईंट आहे स्टॅमेन्स अँड स्टिग्मा आर एक्सपोजर टू एअर करंट. स्टॅमेन्स अँड स्टिग्मा आर एक्सपोजर टू एअर करंट. तर असे हे जवळजवळ 6 ते 7 कॅरेक्टर पाहिले आपण ॲनिमोफिलस फ्लावरचे. हे काय त्याचं झालं, त्या फ्लावरचं ॲडॅप्टेशन झालं. आता परत सांगते, ॲनिमोफिली म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम द अँथर टू द स्टिग्मा with the help of wind is called as anemophily, and wind pollinated plants are called as anemophilous plant. आता हे जे पॉलिनेशन घडतं हे फ्लावरमध्ये घडतंय म्हणून या फ्लावरचे आपल्याला कॅरेक्टर पाहिजे आहे. त्याला म्हणायचे ॲनिमोफिलस फ्लावर.
त्यामध्ये अडॅप्टेशन इन ॲनिमोफिलस फ्लावर यावरती 2 मार्काला क्वेश्चन विचारतात. या फ्लावरचं अडॅप्टेशन काय आहे, त्यामध्ये आता आपण ॲनिमोफिलस फ्लावरचं अडॅप्टेशन पाहणार आहोत. मग त्यामध्ये फ्लावरचे कोणकोणते कॅरेक्टर आहेत. यामध्ये फ्लावर त्यातलं फर्स्ट कॅरेक्टर आहे पहा. यामध्ये जे ॲनिमोफिलस फ्लावर असतात ते स्मॉल असतात, कलरलेस असतात, विदाऊट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स. या फ्लावरला योग्य असा रंग आणि वास नसतो आणि त्यामुळं त्याकडे इन्सेक्ट अट्रॅक्ट होत नाही आणि म्हणून हे विंड मार्फत त्यामध्ये पॉलिनेशन घडते. सेकंड पॉईंट आहे, त्यामध्ये हे जे पोलन ग्रेन असतात ते पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट अँड ड्राय. हे पोलन ग्रेन्स असतात वजनाने हलके असतात की जेणेकरून ते विंड मार्फत काय होतात, ट्रान्सफर होतात. थर्ड पॉईंट, इट इज अ प्रोड्यूस इन लार्ज नंबर. नंतर फोर्थ पॉईंट आहे, यामध्ये ते अनेक संख्येने पोलन ग्रेन्स तयार होतात आणि फोर्थ पॉईंट आहे, इट इज अ वेस्टेज ऑफ अ पोलन ग्रेन आणि म्हणून काही पोलन ग्रेन काय होतात, वाया पण जातात. नंतर नेक्स्ट कॅरेक्टर आहे स्टिग्मा इज अ फिदरी. तर आपण स्टिग्मा जर आपण पाहिला तर हा कसा असतो, लाईक ए फिदर्स. कशासाठी, टू ट्रॅप पोलन ग्रेन. पोलन ग्रेन वाऱ्यामार्फत आले की ते पोलन ग्रेनला पकडण्यासाठी हा स्टिग्माची त्याचं ॲडॅप्टेशन आहे. हे एक प्रकारचं त्याचं ॲडॅप्टेशन आहे. स्टिग्मा इज फिदरी टू ट्रॅप पोलन ग्रेन. द नेक्स्ट कॅरेक्टर आहे स्टॅमेन्स विथ लॉंग फिलेमेंट विथ वर्साटाईल अँथर. स्टॅमेनचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं त्यामध्ये फिलामेंट हा लॉंग असतो आणि अँथर कसं आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, वर्साटाईल अँथर आहे पहा. आणि लास्ट कॅरेक्टर आहे स्टॅमेन्स अँड स्टिग्मा आर एक्सपोजर टू एअर करंट. अशा प्रकारे हे अडॅप्टेशन इन ॲनिमोफिलस फ्लावर यावरती एक्झामला 2 मार्काला क्वेश्चन विचारतात. याचं एक्झाम्पल आहे, याचं मेज आहे पहा. तर एक्झाम्पल लक्षात ठेवा. ॲनिमोफिली जे प्लॅन्ट असतात त्या फॉर एक्झाम्पल मेज आहे पहा. मेज सगळ्यांना माहिती आहे, त्याचे फ्लावर जर पाहिले असतील